नंदुरबारमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं लाल मिरचीच्या उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट झाली आहे। येत्या काळात लाल मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असल्याचा अंदाज बाजार समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आला। जालन्यात उत्पादन खर्च वाढल्यानं कापसाला किमान 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। कमी भाव परवडत नसल्यानं शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत, त्यामुळे जिनिंग उद्योग ठप्प पडलाय। कापूस हंगाम संपत आला असूनही बहुतांश शेतांमध्ये कापूस वेचणी बाकी आहे। मजूर मिळत नसल्यामुळे काढणीविनाच कापूस शेतात पडू नये। वाढीव दर देऊन देखील मजूर मिळत नसल्यानं काढणीला आलेला कापूस काढायचा कसा असा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय। वाशिम जिल्ह्यात कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी राजा चिंतेत आहे। उमरखेड तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे 4 एकर ऊस जळून खाक झालाय। आगीत अंदाजे 7 लाखांचं नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।